त्यानंतर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान हवेत असताना ते एका बाजूला अचानकपणे झुकल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. परंतु हे विमान खाली कोसळण्याच्या आधी या विमानानं मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 1 महिना पूर्ण झाला. एवढी मोठी आणि तितकीच भयानक घटना घडलेली असताना सुद्धा तपासाची चाकं मात्र संशयाच्या चिखलामध्ये रुतलेली आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी या घटनेबाबत घातपाताची शक्यता असल्याचं सांगत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण नाही, यातल्या एकाही प्रश्नाचं नेमकं उत्तर कोणालाही देता आलेलं नाही. प्रश्न अनेक, उत्तर मात्र एकही नाही. एवढी मोठी घटना घडून सुद्धा नवे नवे प्रश्न मात्र निर्माण होत आहेत, समोर येत आहेत. उत्तर कशाचंही मिळत नाही. या अपघातामध्ये ज्या पायलटचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलेलं आहे ना, तो पायलट सुमित कपूर. तो जिवंत असून सध्या तो कॅलिफोर्निया इथं असण्याची शक्यता सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलेली आहे. या नव्या दाव्यामुळे तर बघा अधिक खळबळ उडालेली आहे. अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टीवर आणि हँगरमध्ये काही अज्ञात व्यक्ती दिसल्या होत्या की ज्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांपैकी नव्हत्या. मग त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या संदर्भात त्या घटनेची गंभीर चौकशी करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे या आमदार मिटकरी यांनी. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बाबत प्राथमिक अहवाल अखेर समोर आलेला आहे. डीजीसीएनं आपल्या वेबसाईटवर हा अहवाल प्रसिद्ध सुद्धा केला आहे. 22 पानांच्या या अहवालामध्ये अजित पवार यांच्या अपघाताबाबत पहिल्यांदाच एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट संदर्भात कुठलीही माहिती नाही. या अहवालामध्ये केवळ प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे. मात्र अंतिम अहवाल यायला वेळ लागणार आहे, हेही तितकंच खरं. या अहवालामध्ये अपघाताच्या कारणाबाबत महत्वाचे तपशील समोर आलेले आहेत. उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे. त्याचं तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळं काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे. सदरचा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा आहे. अंतिम निष्कर्षासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती सुद्धा दिली गेलेली आहे. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे 2000 मीटर इतकी होती असं देखील नमूद केलं गेलं आहे. विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे ज्याला आपण FDR म्हणतो, तो उष्णतेमुळे खराब झाल्याचंही प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे. परंतु या विमान अपघाताच्या आधी नक्की काय घडलं होतं याबाबत या अहवालामध्ये माहिती सुद्धा दिली गेली आहे. विमान अपघाताचे काही सीसीटीव्ही फुटेज आपण आधी पाहिलेले आहेत. हे विमान जेव्हा खाली पडलं होतं त्यावेळेला उडालेला आगीचा भडका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता. आपण तो पाहिलेलाही आहे. त्यानंतर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान हवेत असताना ते एका बाजूला अचानकपणे झुकल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. परंतु हे विमान खाली कोसळण्याच्या आधी या विमानानं आधी एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं असं या प्राथमिक अहवालामध्ये नमूद केलं गेलं आहे. त्यामुळे आता या विमान अपघाताच्या बाबत अंतिम निष्कर्ष काय येतो याकडे अर्थातच सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. हा अंतिम निष्कर्ष नेमका कधी येतोय याबाबत अजून तरी सगळं काही अधांतरी असल्याचं दिसत आहे. तो निष्कर्ष येईल तेव्हा येईल, पण किमान 1 महिन्याच्या कालावधीनंतर पहिला निष्कर्ष तरी समोर आला. आता दुसऱ्याची आणि अंतिम निष्कर्षाची वाट पाहूया. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.